आज आपण सर्वजण अशा एका व्यक्तिमत्वाची जयंती साजरी करत आहोत, ज्यांचं नाव घेतलं की अंगात आपोआप जोश येतो. ते म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराज म्हणजे फक्त इतिहास नाही, ते स्वाभिमान आहे, धैर्य आहे आणि अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची ताकद आहे. ज्या काळात मुघल साम्राज्याची सत्ता सर्वत्र होती, त्या काळात एका तरुणाने स्वराज्याचं स्वप्न पाहिलं आणि ते प्रत्यक्षात उतरवलं. ही गोष्टच आपल्याला प्रेरणा देणारी आहे. शिवाजी महाराजांनी आपल्याला शिकवलं की परिस्थिती कितीही कठीण असली तरी धैर्य आणि योग्य विचार असेल तर विजय नक्की मिळतो. त्यांनी कधीही अन्याय सहन करू दिला नाही आणि स्त्रियांचा सन्मान, धर्मनिरपेक्षता आणि प्रजेची काळजी हे त्यांच्या राज्यकारभाराचे मुख्य तत्व होते. मित्रांनो, आजच्या काळात आपण जर खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांना अभिवादन करायचं असेल तर फक्त जयघोष करून नाही, तर त्यांच्या विचारावर चालून करायला हवं. आपल्या आयुष्यात प्रामाणिकपणा, धैर्य आणि स्वाभिमान ठेवला तरच आपण खरे शिवभक्त ठरू. शिवाजी महाराजांनी आपल्याला एक गोष्ट शिकवली: मोठं स्वप्न पहा, त्यासाठी लढा आणि कधीही हार मानू नका. आज आपण संकल्प करूया, त्यांच्या स्वराज्याचे विचारांनी पुढे नेऊया, अन्यायाविरुद्ध आवाज उठवूया आणि आपल्या महाराष्ट्राचा व देशाचा अभिमान वाढवू. शेवटी एवढेच म्हणेन, जिथे स्वाभिमान तिथे शिवराय, जिथे धैर्य तिथे विजय. जय भवानी, जय शिवाजी.